नवी मुंबईतील तळोजा जेल परिसरात एका 19 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता। एका महिन्यापूर्वी कॉलेजला सांगून घराबाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही। अखेर तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांना धक्का बसला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। आत्महत्या की घातपात हा प्रश्न शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सुटला। हत्येचा गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू झाला। यात जे समोर आलं त्याची पुसटशीही कल्पना मृत मुलीच्या कुटुंबियांना नव्हती। वैष्णवी बाबर असं 19 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे। वैष्णवी बाबर या तरुणीचे मागील 4 ते 5 वर्षांपासून वैभव बुरगले या मुलासोबत प्रेमसंबंध होते। मात्र तिने हे प्रेम प्रकरण पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला। प्रेयसीने ब्रेकअप केल्याने तरुणाचा राग अनावर झाला। त्यातूनच प्रेयसीला कायमचं संपवण्याचा कट त्याने रचला। आरोपी तरुणाने एका साथीदारासोबत तरुणीची हत्या केली। हत्येनंतर मृतदेह नवी मुंबईतील तळोजा जेल परिसरात आणून टाकला। जवळपास 1 महिना मृतदेह तसाच राहिल्याने कुजला होता।